पण ती छोटा पॅकेट बडा धमाका निघली. तिने काय केलं, माझ्या हातात मोबाईल हिचकला आणि आईजवळ नेऊन दिला. तसं तब माझा विषय. मी याची वाट बघत लग्नाच्या बाहेर पडली. एकदम खाली रोड, एकदम सुनसान रोड, कोणीच नाही त्या रोडावर. मग मी एकटी गेली मागून नाही का माझ्या. तर हाय हॅलो, तुमच्या सर्वांचं परत एकदा नव्याने स्वागत आहे तानी आणि अंशुल यांच्या ब्लॉगमध्ये. आणि एरोप्लेन जातोय, जाऊ दे ना मग. ठीक आहे. आणि हा व्लॉग नाही का मी स्टार्ट करते खूप दिवसानंतर. म्हणजे मला खूप कमेंट आले की पार्ट टू टाक. तर मी आता हा पार्ट 2 घेऊन आलेले आहे, लव्ह स्टोरी पार्ट 2. तर तुम्ही मागची लव्ह स्टोरी बघितली का, म्हणजेच पार्ट 1 बघितला का? बघितला नसेल तर जाऊन बघा. पार्ट 1 बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. खूप. मग येऊन सेकंड बघा. पहिले पार्ट 1 बघा. आणि तुम्ही जर चॅनलवर न्यू असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आठवणीने करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आम्हाला. करा. ठीक आहे, मग मी डायरेक्ट चालू करते. तर पार्ट 1 मध्ये मी एंड केलेलं की मी ट्युशनवरून घरी गेली तर काय झालं सांग तर. काय झालं मग तू सांग. मी सांगते काय झालं. मग मी याला भेटून ट्युशनला गेले. ट्युशन वगैरे अटेंड केली छानपैकी. माझा 4 तासाचा क्लास होता. मी 4 तासाचा क्लास अटेंड केला. हा कॉलेजला गेलेला. मग मी माझे ट्युशन सोडले. मग मी घरी गेले. घरी गेल्यावर सगळं शांत माहोल, सगळं शांत, एकदम शांत. कोणीच काय बोलत नव्हतं. सगळी माझी वाट बघत होते. अशी म्हणजे घडीला बघत होते, हां त्याची ट्युशन सुटते, आता ही येते. मग जशी मी घरात गेले, मी काहीच नाही केलं. मी चप्पल काढले, म्हणजे माझे शूज होते, शूज काढले, बॅग ठेवली, पाणी पिली, मला जेवण पण दिलं, जेवण केलं. आणि नंतर माझा मामा, माझी आई, माझे बाबा, मी, बस. एवढे जण, 5 जण. तर एवढे सर्व 5 लोक बसले होते माझी वाट बघत. आणि मी एकदम, म्हणजे मला सुचतच नव्हतं काय झालं, काहीच सुचत नव्हतं. म्हणजे मी काय बोलू, काय करू, काय नाही, काय झालं. मला तर पहिले भीती वाटत होती, कारण की मी कधीच त्याला भेटले नव्हते, म्हणजे कुठल्याच मुलाला भेटले नव्हते. कसं तरी वाटत होतं, काय करू, काय झालं असेल. मग मला बसवलं मामाने. मला बोललं बस, छानपैकी चेअर दिली, बस. मग मी बसली आणि मला विचारायला लागली, तू कुठे गेलते? आता मी काय सांगू, म्हणजे मी सांगू नव्हती शकत की बाबा मी भेटायला गेलते म्हणून. आता मी काय सांगू. मी फुल कॉन्फिडन्समध्ये, अरे मी कुठंच नाही गेलते, मी ट्युशनला गेली होती. नाही, तू कुठं गेलते? मग मी डायरेक्ट शॉक. मला बोललं, मामा बोलला नाही, मला कोणीतरी सांगितलं की तू एका मुलाला भेटली आणि तू दिसली. माझा मामा असं होतं की जाम लक्ष ठेवून होतं माझं, की नाही ही मुलगी अभ्यासच केलं पाहिजे, हिने काहीच नाही केलं पाहिजे. आणि ते बोलतात ना, ज्याच्यावर जास्त लक्ष ठेवून असतात ना तेच दुसऱ्या वळणावर जातात. असं असते. ज्याच्यावर आपण जास्त लक्ष ठेवून राहतो तेच दुसऱ्या वळणावर जातात. मग नाही का एवढं झालं. मग सगळेजण बसले होते. मामाला समजलं होतं पण जास्त काहीच बोलले नाही, फक्त एवढं बोलले तू कुठे गेलते. त्यांना असं माहीत पडलं होतं की नाही आता ही मुलगी आता हातातून गेली हातातून, आता बस. मग नाही का सर्व झालं. मग झालं, मला बोलले जा रूममध्ये अभ्यास कर. मग मी रूममध्ये गेली. मी कसले अभ्यास करणार, मी अभ्यास नव्हते करत. मी अशी बुक घेतली होती. आज माझी आई जी होती ना, मी मामाकडे राहत होती, तर आई जी होती ना, माझ्या मम्मीची मम्मी, आईजवळ एवढा कीपॅड मोबाईल होता, बटनावाला, एवढाच होता. मग नाही का मी काय करायची, त्याच्यावरून याला फोन लावायचे. आणि याला पहिलंच सांगून ठेवलेलं होतं, मी काय
ट्युशनवरून आल्यावरच फोन लावायचा. हां, मी एक मिस कॉल देईन आणि 1 मिनिटाच्या आत फोन लावायचा आणि मी कट केला तर परत करायचा नाही, असं मी बोललेली. आणि झालं असं होतं की तेव्हा माझी मावशी, जी माझी मावशी आहे ना, माझ्या मावशीच्या 2 मुली त्या आलेल्या. तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल, जी आली होती मागे ती आली आणि तिची लहान बहीण. मग मी बोलत बसली, छानपैकी अशी बुक घेतली असं तोंडाजवळ आणि असं बोलत होते, हॅलो बाबा काय करताय, असं तसं. एवढं घरी माहीत पडलं, मी याला सांगत होती. आणि ती जी छोटी आहे ना, ती माझ्यासोबत मजाक उडवत होती, दीदी तू बोलताय मी सांगेल हा, मी मोबाईल नेऊन देईन ना. मी एकदम रागात, हा जा नेऊन दे म्हणून, काय करशील. मला वाटलं ते लहान लेकरू कायच करणार, पण ती छोटा पॅकेट बडा धमाका निघली. डायरेक्ट मी शॉक. तिने काय केलं, माझ्या हातात मोबाईल हिचकला आणि आईजवळ नेऊन दिला की बघ हे कोणासोबत बोलत आहे. तेव्हा घरी माहीत पडलं याचं आणि माझं प्रॉपर रिलेशन. याचे एक्सप्रेशन लय गंदे होते. हां, आईजवळ नेऊन दिला. आईला काही एवढं समजत नव्हतं मोबाईल. आईने काय केलं, आमच्या समोर एक मुलगा राहायचा, त्याला नेऊन दिला मोबाईल की बघ हे काय झालं. मग त्याने सांगितलं, हा मुलगा आहे, ही मुलगी ह्याच्यासोबत बोलती असं आणि तसं. तब माझा विषय. आता मी कायच करू, शिकायला आली, दुसरंच काही शिकले. मग ते सगळं झालं. मग परत असं तसं हे ते, तू का फिरली, का केलं असं, काही गरज नव्हती करायची, तू अभ्यासासाठी आली, तुला अभ्यासच करायला पाहिजे होता, असं तसं खूप 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 बोलले. मग मी जाम रडली, डिप्रेशनमध्ये गेली. डिप्रेशन म्हणजे शॉक होते, काही सुचत नव्हतं, काहीच सुचत नव्हतं. आणि चूक याने ही केली होती, मी याला सांगितलं होतं मी फोन ठेवला तर परत फोन लावायचा नाही. आणि मी परत लावला. मग बोलतो पण कसा, अरे पण मी कट नव्हता केला. ते त्या भव्याने जी आहे ना, ती व्लॉग बघत असेल, ती व्लॉग बघते. भव्या तुला बेकार काम केलं, चांगलं काम केलं. गाईस तुम्हाला समजलं असेल, मला काय नाही, तिने चांगलं काम केलं का, घरी माहीत पडला. पण माहीत तर पडणारच होता आज ना उद्या, पण माहीत पडला. मग झालं असं आणि परत फोन केला. मी याला सांगून पण ठेवलं होतं, अरे करायचा नाही फोन करायचा नाही. आणि फोन केला. मी फोन केला आणि चार्जीनेच उचलला. फोन उचलला, हॅलो अशी बोलत होती नुसतं. आईने जेव्हा फोन केला होता ना, तेव्हा हा बोललेला. आई बोललेली हॅलो, मग हा बोलला हॅलो कोण आहे. नाही, आई नव्हती, आई हॅलो बोलली. मग ज्या मुलाजवळ आई गेलती ना, तो मुलगा बोलत होता की हॅलो. मग हा बोलला हा हॅलो कोण बोल. एकदम भीत नव्हता काहीच, एवढीशी पण भीती नाही. मग बोलत होता हॅलो हां बोल, कोण आहे तू, तनूचा कोण आहे, मला तनू बोलतात, तनूचा कोण आहे. आणि डायरेक्टच सांगितलं, डायरेक्टच सांगून दिलं. डायरेक्ट म्हणजे ना मागे ना पुढे कुठंच बघितलं नाही, डायरेक्ट सांगून दिलं. मी परत शॉक, म्हणजे मी परत डिप्रेशनमध्ये. मग याने सांगितलं की नाही ना आम्ही रिलेशनमध्ये आहे असं तसं म्हणून. आणि माझं वय पण नव्हतं तेव्हा, काहीच नव्हतं. मग तिथून माझ्याकडून मला फोन पण नव्हते देत, नाही मला मम्मीसोबत बोलायला फोन देत होते, नाही काहीच नाही, बिलकुल नाही. आणि जरी फोन असला तरी माझी घ्यायची हिंमत नव्हती होत, कारण की मी जशी घ्यायला जायची सगळ्यांना असं वाटायचं की ही फोनवर बोलते. आणि तिथून 4-5 दिवस कॉन्टॅक्ट बंद. 4-5 दिवस काहीच कॉन्टॅक्ट नव्हता. 4-5 दिवस कॉन्टॅक्ट पूर्ण बंद, काहीच कॉन्टॅक्ट नव्हता, काहीच नाही. मला कसं तरी वाटत होतं, म्हटलं अरे हिला काय झालं. मला असं वाटलं की हिच्या मम्मीच्या घरी परत गेली का काय. माझा जीव घाबरायला लागला. म्हटलं ही कुठं गेली काय, हिला फोन लावते, फोन व्यस्त, सगळं व्यस्त, ब्लॉकमध्ये होता नंबरचा. काय करायचं. मग मी विचारामध्ये पडलो, गेली कुठं, घरात पण दिसेना, कुठंच गेली नाही, तर गेली कुठं.
तेव्हा तो काळ जो होता ना, म्हणजे तो जो वेळ होता ना, खूप असा वेगळाच होता. जर तुमच्या सर्वांमधून कोणासोबत झालं असेल असं तर कमेंट करून सांगा. जेव्हा माहीत पडलं होतं तेव्हा काहीच नव्हतं सुचत. नाही मी याच्याकडे बघत होती, नाही याच्यासोबत बोलत होती, नाही काय. मी नुसतं चक्र मारायचो इथं घरापाशी. नुसतं. कुठे गेली नुसतं मित्राच्या रूममध्ये पळून होतो मी. पण मी याला दिसायचीच नाही. दिसायचीच नाही. ही घरातच असायची पण दिसायची नाही मला. बाहेरच निघायची नाही, मला दिसायची पण नाही. पण तुम्हाला सांगू का, मला हा दिसायचा. ही बघत होती ह्याला मी नव्हती दिसत पण मला हा दिसायचा. पण मला असं हे बी नव्हतं माहीत की बघती म्हणून. मला थोडं तरी यायला पाहिजे होतं बाहेर, नाही ते बी नाही. मी लपो बघत होते याला की बाबा नको. माझं असं होतं की नाही आता बस, रिलेशन थांबवायचं आहे बस, आता समोर काहीच नाही करायचं. पण नाही थांबू शकलं. देवाच्या नशिबात, सॉरी देवाचं नाही, आमच्या नशिबात देवाने लिहिलेलं की याला मीच भेटणार होती आणि मला हाच भेटणार होता. मग काय मॅडमचा परत फोन आला. मग मी फोन केला. 5-6 दिवसानंतर केला असेल ना? नाही, मग 15 जास्त होतं. 15 दिवसानंतर मग मी याला फोन केला हॅलो म्हणून. आणि मी तेव्हा कॉलेजमध्ये होतो. मी म्हटलं अरे फोन आला आता. मग हिला बोललो काय झालं, कसं काय झालं, तू का फोन ब्लॉकमध्ये टाकला माझा नंबर का, कुठं गेलती तू. मग ही सांगत होती मी घरीच होती, मला बाहेर पण निघून होते ते, मोबाईल पण होते हातात. मग 15 दिवसांनी दिला म्हणून हातात मोबाईल. असं नव्हतं, माझी फॅमिली अशी नाही की मोबाईल हिचकून घेईल देणार नाही, असं नव्हतं. मोबाईल होता पण माझी हिंमत नव्हती होत ते घ्यायची. आणि माझी फॅमिली अशी पण नाही, एकदम फ्री माइंडेड आहे की बाबा मोबाईल घ्यायचा नाही, बोलायचं नाही, असं नाही आहे. पण मला पण घ्यायचं म्हणणं कसं तरी वाटत होतं की नको बाबा एवढं माहीत पडलं, आता थोडा दिवस स्टॉप करायचं. मग याला मी सांगितले आणि पण सांगितलं. तिथून मग आम्ही परत एक वेळा भेटलो. परत त्याच जागेवर भेटलो, परत त्याच जागेवर, ते बी सकाळच्या ट्युशनच्या टायमाला. सेम. आमचं धाडच बघा. ह्याचं जाऊ दे, आता मुलगा आहे पण माझं धाडच बघा. परत त्याच जागेवर भेटलो. त्याच जागेवर. मग आमचं असं होतं आता माहीत पडलंय ना, पडू द्या. मग काय आम्ही भेटत गेलो. भेटत गेलो 2-3 वेळा त्याच जागेवर. मग दुसऱ्या जागेवर गेलो, मग देवाला गेलो आम्ही. मग असं दूर जायला लागलो. मी खोटं बोलून जायचे, एकदम खोटं बोलून. आणि मग एक दिवस काय झालं, माझी मम्मी आलेली आणि मी तिला खोटं बोलून असं बाहेर पडली की मम्मी मी जात आहे फ्रेंडसोबत बाहेर, मला जायचं आहे. मला कुठेच जायला रोकटोक काहीच नव्हती, बिलकुल नाही. तनु तुला जिथे जायचं तिथे जा, कारण की आमची फॅमिलीच तशी होती, एकदम फ्री माइंडेड, काहीच रोकटोक नव्हती. मग मी बोलली मम्मी मी एकटी नाही जात, मी माझ्या बहिणीला सोबत घेऊन जाते. म्हणजे बेबो माझी बहीण, तिला मी सोबत घेऊन गेली. कुठे गेली ती, मीच नव्हती, आमच्या 2 बहिणी होती माझ्या, बेबो होती आणि सलोनी होती. हे 2 माझ्या बहिणी आहेत. आम्ही गार्डनमध्ये गेलेलो आणि मग मी याला बोलवलं. पहिली भेट आपली गार्डनमध्ये चालते ना? नाही, म्हणजे आपण बाहेर फिरायला गेलो. नाही, देवाला गेलो. पहिले देवाला गेलो होतो. पहिले स्टार्टिंगला देवाला गेलो आम्ही, ते नंतर बोलतो आम्ही. हळूहळू ऐकत राहतो मी, खूप इंटरेस्टिंग चॅनलवर बनवून राहतो मी. तर येतेच जाऊ थांबा. नका कुठे, ब्लॉग पूर्ण बघा. हां ऐका, कुठे होते मी, देवाला गेलेलो. देवाला गेलेलो नाही. मग माझ्यासोबत माझ्या 2 बहिणी होत्या, एक बेबो आणि सलोनी. मी एवढी हुशार, मी याला पण बोलवला. म्हणजे प्लॅन तर आमचा ठरलेला होता की भेटायचं म्हणून. हिच्या बहिणीला घेऊन आली सोबत. मग मी माझ्या बहिणीला सोबत घेऊन आली की बाबा असो आता मी आता व्लॉग स्टॉप केलेला, मला कॉल आलेला. बहिणीला सोबत घेऊन आले आणि मग काय झालं, आम्ही छानपैकी मस्त फिरलो, पुरा गार्डन फिरलो, खाल्लं मस्त, मस्त खाल्लं पिल्लं. आणि मग मी घरी गेली छानपैकी बसलो. तुम्हाला सांगितलं माझी मम्मी आलेली होती. ऐका,
मग जी माझ्यासोबत बेबू होती ना ती मला बोलले सांगू का घरी, अशी बोलायची. म्हणजे मी आता समजा ही मी आहे आणि ही बेबू आहे आणि मी इथे बसली अशी, सांगू घरी, सांगू, आणि मम्मी समोर तेव्हा मम्मीला माहीत नव्हतं. मग सांगू मग मम्मी ऐकत होती. मम्मी बोलली काय सांग मी काहीच बोलणार नाही, सांग. मग तिने सांगितलं तनू एका पोरासोबत नाही का फिरत होते. डायरेक्ट असं नाही सांगितलं की मी पण होते सोबत. तनू एका पोरासोबत नाही का फिरत होते, मी वेगळी होती असं सांगितलं. मग मम्मी बोलली मला, मम्मी फक्त असं केलं माझे मान खाली, मम्मी अशीच करत होती. मग बोलली हां का. तिने काहीच रिॲक्शन दिलं नाही. तिला मजाक वाटत होतं, म्हणजे तिला खोटं वाटत होतं की बाबा हां असं असाल म्हणून खरं. मग तिने काहीच रिॲक्शन दिलं नाही. म्हणजे तिथून आता मग तिला पण डाऊट क्लिअर झालेला होता की नाही ह्या मुलीचं आता काही ना काही आहे, रिलेशन आहे या मुलीचं बाहेर. आता माझ्या मम्मीचा स्वभाव असा आहे की नाही, आपण जेवढं मुलीला दाबून ठेवू तेवढी मुलगी आपल्या हातातून सुटत जाईल. तिनं मला फुल सूट दिली. तनु मला तुझ्यावर विश्वास आहे, जे करायचं ते कर. तिने का असं बोललं, कारण की तिला असं वाटलं होतं की ती मला अशी बोलली मग मी काहीच करणार नाही. तिला असं वाटत होतं की हां मीला बोलली कर, तर माझी मुलगी बोलत नाही मी मम्मी मी करत नाही. तिला कोण सांगाल तिची मुलगी कशी आहे म्हणून. मी मस्त आता तर बस मला तर सुटच भेटली, मस्त बोलायचे, अभ्यास द्यायचे टाकून. म्हणून 10th मध्ये मी मार्क नाही सांगणार. मग नाही का बोलत राहायची सारखी बोलत राहायची. मग आला माझा 10th पेपर, ज्याच्यासाठी मी एवढी ट्युशनला जात होती आणि दुसरी पण ट्युशन करत होती इकडे. माझा 10th पेपर आला. आता मी काय करू, मी अभ्यास पण काही झाला नव्हता, काहीच नव्हतं झाला. मॅडम तसेच पेपर देत होते. नाही पण एवढं म्हणजे मी होतं थोडं कॉन्सेप्ट क्लिअर माझा थोडा. बोर्डाचे पेपर असून तरी फोनवर बोलायची माझी संग. मी म्हणायचो अरे अभ्यास कर, मार्क्स कमी पडन, अभ्यास कर. नाही बोल. हां, आणि नाही का जेव्हा माझा बोर्डचा पेपर होता तेव्हाच माझ्या मामाचं लग्न होतं. तेव्हाच माझ्या मामाचं लग्न होतं. माझ्या बोर्डचा पेपर उद्या, तर 2 दिवसा पहिले म्हणजे माझा बोर्डचा पेपर उद्या आहे आणि 2 दिवसा पहिले माझ्या मामाचं लग्न. आणि मग हळदीच्या वेळेनं, माझ्या मामाच्या हळदीच्या वेळेनं माझी एवढी तब्येत खराब होती खूप. मग नाही का मी लग्नात पण गेली नव्हती, काहीच नव्हतं केलं. म्हणजे मी एवढं खर्च केलेला, एवढं काय केलेलं, पण मी त्याच्यातून काहीच यूज नव्हतं केलं. फक्त मी माझी जी साडी होती ना ते घातलेली आणि इयरिंग घातलेले, मेकअप पण नाही, काहीच नाही. भले की मी सगळंच केलं होतं. माझ्या मम्मीने माझ्यासाठी सर्व काही बुक करून ठेवलेलं, मेकअपवालीपासून सगळं म्हणजे मेकअप आर्टिस्ट सगळं बुक करून ठेवलं. माझ्या मम्मीने माझ्यासाठी मेकअप आर्टिस्टपासून सगळं बुक करून ठेवलेलं, सर्व काही. पण मी काहीच केलं नाही, काहीच नाही. मग मी लग्नात गेली. लग्नात पण फक्त 15 मिनिट थांबले, फक्त 15 मिनिट. आणि स्वतःच्या मामाच्या लग्नात कोणी कराल का. मी गेल्या मी जेवायला बसले. गेल्या जेवली, 5 मिनिट बसली आणि घरी पण का मी याला फोन केलेला. माझा दिमाग सगळं, मी बोलले आता सगळेजण तर लग्नामध्ये बिझी असेल, मला बघणारच कोणच बघणार. मग मी याला फोन केला आणि याने एवढा उशीर केला खूप. आणि प्रॉब्लेम झाले आमचे थोडे. हां, तुम्ही ऐका. म्हणजे यांच्या मुलांच्या, यांच्या फ्रेंडचं काहीतरी झालं होतं, ते त्यांचं पर्सनल आहे, ते नाही माहिती. मग मी याची वाट बघत लग्नाच्या बाहेर पडली. एकदम खाली रोड, एकदम सुनसान रोड, कोणीच नाही तर रोडावर, आणि मी एकटी मुलगी. तुम्ही विचार करा. आणि यांनी ही चुकी केली की हा लेट आला. आणि मी रोडाने चालतच होते, म्हणजे मी मागं पण नव्हती बघत आणि समोर पण नाही, सगळे लग्नात, आणि रोड एकदम खाली.
हायवेवर ते लग्न होतं आणि हायवेवर तो लॉन होता. मग मी एकटी गेली, मागून नाही का माझ्या